दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान होतं आहे आणि मतदानासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। चंद्रपूर, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद सगळ्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 56 तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी मतदान होईल। त्यासाठी चंद्रपुरात 1456 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे। मराठवाड्यातील सर्व म्हणजे 8ही जिल्ह्यात उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत आहे। औरंगाबादमध्ये 62 जिल्हा परिषद गटांसाठी तर पंचायत समितीच्या 124 गटांसाठी मतदान होईल। तर नांदेडमध्येही जिल्हा परिषदेच्या 63 आणि पंचायत समितीच्या 126 जागांसाठी मतदान होत आहे। एकूण 17 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। तर दुसरीकडे उस्मानाबादमध्येही मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। दरम्यान कशी असणार आहे ही जिल्हा परिषदेची निवडणूक आपण जाणून घेऊया। पहिला टप्पा 15 जिल्हा परिषदा, 165 पंचायत समित्या। मतदान होणार आहे 16 फेब्रुवारीला म्हणजे उद्या आणि मतमोजणी 23 फेब्रुवारीला। यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव या सर्व जिल्हा परिषदांचा समावेश असणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यात कुठे कुठे मतदान होईल यामध्ये 11 जिल्हा परिषदांसाठी मतदान घेतलं जाईल, ज्यामध्ये 118 पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे। मतदान होईल 21 फेब्रुवारीला आणि मतमोजणी 23 फेब्रुवारीला। यामध्ये कोणकोणत्या जिल्हा परिषदा आहेत? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर सोबतच नाशिक, अमरावती, गडचिरोली